फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती जर का आपण निफ्टीला ऑन डेल टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर आपण ह्याच्या आधी पण डिस्कस करतो आहे की मार्केट आता येणाऱ्या डेजमध्ये जोपर्यंत का हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे जो की ऑलमोस्ट एक्झिट पोलचा रिझल्ट त्यानंतरनं केलेला आहे आणि इलेक्शनचा लो. ओके, तर हे दोन लेवलच्या मध्ये जोपर्यंत का मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे पोझिशनल बेसिसवरती गेम प्लॅन करणार नाही, कारण की मार्केट साईडवे राहू शकते. मार्केटमध्ये मोठा स्पेस भेटला आहे आणि बरेच जणांनी स्ट्रँगल क्रिएट करून ठेवले असणार आहेत बिग प्लेयर्सनी, बिकॉज इझिली प्रीमियम डिकेचा चान्सेस इझिली त्याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकते. ओके, कारण की ह्या दोघांच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत याच्यामध्ये चांगलं स्पेस आहे आणि त्या प्रीमियमला त्यांनी एक चांगल्या वेला हँडल करत आहेत. आता याच्यामध्ये काय झालं आहे की काल जर का आपण बघायला गेलो तर काल ह्याच्यामध्ये एक इनसाईड कॅन्डल तयार झाला आणि आज मार्केटमध्ये जर का तुम्ही बघायला गेला तसा इनसाईड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला. त्यानंतरनं मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम आली होती. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं. आता आज जर का बघायला गेलो तर आज ह्याच्यामध्ये काय बनलं आहे, तर आज ह्याच्यामध्ये बनलं एक डोजी टाईप ऑफ पॅटर्न, जो की इंडिकेट करतो आहे की डोजी बनल्यानंतरची जी कॅन्डल असेल जर का हायच्या वरती सस्टेन राहिलं तर अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे, लोच्या खाली सस्टेन राहिला तर डाऊनसाईड मोमेंटम पॉसिबल आहे. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. डोजी बनल्यानंतर हायच्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिला तर आपल्याला अजून एक अपसाईड रॅली बघायला भेटेल टुवर्ड्स ही जो हाय आहे या हायपर्यंत एखाद्या वेळेस येऊ शकतं, जे की 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे तर तिथंपर्यंत एक्सपेक्टेड आहे की त्या लेवलच्या आसपास जर का आलं तर मार्केट रेजिस्टन्स फेस करू शकतं आहे. त्यानंतर जर का मार्केटनं आजचा डे लो ब्रेक केला, डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर आपल्याला पॅनिक सेल ऑफ बघायला भेटेल आणि मेजर मार्केट ह्या रॅलीमध्येच राहू शकते येणाऱ्या वीकमध्ये, तर असं एक्सपेक्टेड आहे. बट एनिथिंग कॅन हॅपन. जर का मार्केटमध्ये काही पण अनसर्टनिटी आली, अजून पण करंट गव्हर्नमेंट पूर्ण शपथविधी अजून झालं नाही आहे तर त्याच्यामुळं बिफोर ते व्हायच्या आधी मार्केटमध्ये थोडंसं व्हॉलिटिलिटी राहू शकते. आज वीक्स एकदमच डाऊन आला होता आणि त्यानंतर मार्केट पुरा साईडवे आणि चॉपी झालं आहे. आता इंट्राडेमध्ये जर का आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं असेल तर कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये शार्प सेल ऑफ, पुलबॅक आणि मार्केट फ्लॅट. जिथं मार्केट बिफोर इव्हेंट इलेक्शनच्या आधी जिथं मार्केट होतं त्याच्यापेक्षा वरती मार्केट ऑलरेडी आले आणि इथं मार्केट आता साईडवे मोमेंटम दाखवत आहे. जर का मार्केट मध्ये ओपन झाला तर हा जो हाय आहे आजचा आणि आजचा लोच्या मध्ये जोपर्यंत मार्केट असेल परत मार्केटमध्ये एक साईडवे मोमेंटम पॉसिबल आहे. जर का मार्केट गॅपडाऊन ओपन राहिला किंवा मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला, आजचा डेचा लो जर का मार्केटनं ब्रेक केला जो की 22,650 आहे, तो जर का ब्रेक आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर आपल्याला एक पॅनिक सेल ऑफ बघायला भेटेल टुवर्ड डाऊनसाईडला, कारण की ह्याच्यामध्ये हे जे रॅली झाले याच्यामध्ये स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे आणि आपल्याला 22,484 पासून 22,369पर्यंत पण एखाद्या वेळेस येताना बघायला भेटू शकते. जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला आणि कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा मार्केट जर का ही जी लेवल आहे जो की 22,000 सायकोलॉजिकल नंबरपासून 22,145च्या आसपास जर का मार्केट आला, ह्या लेवलला जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. मार्केटमध्ये एवढा मोठा सेल ऑफ, पुल बॅक, थोडीफार रिट्रेसमेंट मार्केट एक्सपेक्टेड आहे आणि साईडवे आणि त्यानंतर मार्केट डायरेक्शन दाखवू शकते. किंवा मार्केट जे की मार्केट डाऊनसाईडला आलं आहे अगेन अपसाईडला गेलं आहे. आता ज्यांनी ऑप्शन्स शॉर्ट केले आहेत ना 23,000 हे ज्या वरचे किंवा ह्याच्या खालचे, जर का मार्केट ह्याच्यावरती जर का जायला लागला तर ह्यांना ॲडजस्टमेंट करावं लागेल आणि तिथून एक आपल्याला मोमेंटम बघायला भेटू शकते. किंवा मार्केट जर का डाऊनसाईड आला तर पुट लोक ॲडजस्टमेंट करतील आणि तिथं आपल्याला एक मोमेंटम बघायला भेटू शकते. तर मोमेंटम राहू शकते कोणते लेवल, तर ह्याच्या खाली मार्केट यायला लागला तर आजचा डे लोच्या खाली जर का मार्केट यायला लागला तर मोमेंटम राहू शकते. किंवा जर का मार्केट 22,300चं लेवल जर का ब्रेक केलं डाऊनसाईड आणि सस्टेन राहिलं तरी पण ह्याच्यामध्ये एक मोमेंटम येऊ शकते, कारण की याच्यामध्ये एवढा काही खास स्ट्रॉंग सपोर्ट्स नाही आहे आणि हे पण जर का एकदा तुटलं तर इथं पण मोमेंटम पॉसिबल आहे. तर मोमेंटम पॉसिबल आहेत, फक्त एकच आहे की ते जे लेवल्स आहेत त्या लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ना याच्यामध्ये 21,891 पासून 21,800च्या आसपास जर का चुकून जर का आपल्याला भेटला मार्केट त्या लेवलच्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तरीही आपण याच्यामध्ये अपसाईडचा स्ट्रेट प्लॅन
करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन केलं मल्टिपल टाईम आणि त्यानंतर जर का 22,900चं लेवल मार्केटनं ब्रेक केलं तर स्कॅल्पिंगमध्ये अपसाईडचं रॅली करू शकतो. एक अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करता येतं. टुवर्ड्स 23,000 हे आपलं टार्गेट असलं पाहिजे, जे की सायकोलॉजिकल राऊंड फिगर नंबर आहे. चुकून जर का गॅप अप ओपन झाला कुठल्याही प्रकारे, जर का मार्केट 23,057 पासून 23,341च्या आसपास जर का आला, कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर परफेक्ट सिनारिओ राहील की त्यामध्ये आपण शॉर्टिंग प्लॅन करू शकतो. जर का मार्केट त्या लेवलच्या आसपास आला आणि तिथं जर का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर. चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला आणि चुकून जर का ही लेवल जो की ऑल टाईम हाय आहे जर का तो ब्रेक केला, 23,340चं जर का लेवल मार्केटनं ब्रेक केला आणि अपसाईडला सस्टेन राहिला तरच ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह मोमेंटम पॉसिबल आहे. अदरवाईज याच्यामध्ये रिव्हर्सल येऊ शकते किंवा फेक ब्रेकआउट दाखवून परत एक रिव्हर्सल जसं आज आलं मार्केट त्या प्रकारचं मार्केट होऊ शकते. आता ही सगळी आपण बघितलो पण निफ्टीबद्दल. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचं आहे. सेम आहे, बँक निफ्टीमध्ये पण काही वेगळं नाही आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट ऑलमोस्ट सेम रॅली करत चाललं आहे. ह्याच्यामध्ये पण डोजी बनलं आहे, त्याच्यामध्ये पण डोजी बनलं आहे. हाय ब्रेक झाला, सस्टेन राहिला, अपचा ट्रेड प्लॅन करू शकतो. लो ब्रेक झाला, सस्टेन राहिला, डाऊनचा प्लॅन करू शकतो. 50,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट ओपन झाला, डायरेक्टली गॅपअप झाला तर थोडंसं वेट करू. तिथं एक मार्केट चॉपीपणा दाखवू शकते. जर का मार्केट 50,000 पासून 50,000 ऑलमोस्ट 51,000 ही मोठी रेंज आहे. याच्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मोस्ट प्रोबॅबिलिटी हे जे गॅप फिलिंग आहे, ह्या गॅप फिलिंग नंतर ना प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊनसाईड मोमेंटम दाखवू शकते. जर का त्या लेवलच्या आसपास आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण त्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, वेट करा. याच्यामध्ये जर का मार्केट राहिला तर वेट करा, कन्सॉलिडेशन करू शकतं आणि लोज आजचे जर का ब्रेक केला, डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट मिनिमम 48,396 पासून 48,000 ऑलमोस्ट 200च्या आसपास राहिलं पाहिजे. जर का ह्या लेवलच्या आसपास जर का भेटला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवलं तर आपण रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. इथं मार्केटने एक टाईप ऑफ डब्ल्यू ब्रेकआउट दिला आहे आणि इथं का ह्या लेवलच्या आसपास जर का आला तर रिट्रेसमेंटसाठी इथे एक चांगली मोमेंटम राहू शकते. ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला 47,694 पासून 48,000च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. FIDI डेटा जर का आपण चेकआउट करायला गेलो तर FIने आज कॅश मार्केटमध्ये सेल ऑफ केला आहे. मल्टिपल ऑलमोस्ट 3 दिवस 4 दिवस कंटिन्यूस सेल ऑफ आहे कॅश मार्केटमध्ये. बट फ्युचर ऑप्शनमध्ये त्यांनी बाईंग केले, ठीकठाक थोडीफार बाईंग त्याच्यामध्ये बनले. एवढी काही ॲग्रेसिव्ह नाही आहे. बट जसं समजलं आहे की NDAचं सरकार येऊ शकते तर त्या बेसिसवरती याच्यामध्ये बाईंग थोडीफार होत चालली आहे. बट अजून पण पूर्ण कन्फर्मेशन येणार नाही आहे. कन्फर्मेशन मे बी 8 किंवा 9 तारखेच्या आसपास येऊ शकते. त्यानंतरनं मार्केटमध्ये मंडेपासून एक चांगली मोमेंटम राहू शकते. बट त्याच्या आधी पण मार्केट थोडंफार सेंटिमेंट दाखवू शकते. आता सपोज ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस राहिले किंवा काही अपडेट असतील ते जे आपले जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईनिंग करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.